महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं हिंदू देवस्थानांच्या अस्तित्वावर घाला घालणारा कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करत सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने प्रस्तावित केलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा राज्यातील हजारो हिंदू देवस्थानांचं स्वायत्त आणि अस्तित्व त्यांच्या उत्पन्नाचे मूळ स्रोत मुळापासून उखडून टाकणारा कायदा आहे। या कायद्याच्या मसुद्यात अत्यंत गंभीर कायदेशीर त्रुटी असून तो हिंदू देवस्थानांच्या धार्मिक आणि मालमत्ता हक्कांवर थेट घाला घालणारा असल्याचं सांगत नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत निषेध व्यक्त करण्यात आलाय। यावेळी राष्ट्रीय संघटक मंदिर महासंघाचे सुनील घनवट यांनी माहिती दिली की महाराष्ट्र शासनाने देवस्थानांच्या जमिनी, आज आमच्या शेतीचा बांध इकडे तिकडे झाला तर एकमेकांची डोकी फोडतात, वैयक्तिक जमिनी असतात तर, आणि मग असं असताना देवस्थानांच्या शेकडो एकर जमिनींवरती आज अतिक्रमण झालंय, त्या हडप केल्या जात आहेत। भूमाफिया, लँड माफिया, बिल्डर लॉबी, त्याचबरोबर तहसील विभागातले काही अधिकारी, काही ठिकाणचे विश्वस्त जे स्वार्थी हेतूने काम करतायत, या सगळ्या मंडळींनी या जमिनींना हडपलेलं आहे। आणि अशी तुम्हाला मी दोन उदाहरणं आता तुमच्या सर्वांच्या समोर सांगणार आहे। एक म्हणजे सोमेश्वर महादेव संस्थानचे अमरावतीचं आहे, विजय लोखंडे नावाचा तहसीलदार त्या ठिकाणचा, आत्ताची एक 6 महिन्यापूर्वीची घटना तुम्हाला सांगतो। आणि त्या तहसीलदाराने अगदी सकाळी ऑर्डर काढली आणि संध्याकाळी जमीन सेल आउट झाली। सोमेश्वर महादेव संस्थान अमरावती, त्या देवस्थानची जागा आहे 5 एकर प्राईम लोकेशनची, अमरावती शहरातली, मार्केट व्हॅल्यू ज्याची 50 कोटी रुपये आहे। तुम्ही कल्पना करा ही कितीला विकली असेल? आपल्या मनात विचार येईल, काही लाख कोटीमध्ये विकली असेल, काही लाखामध्ये विकली असेल, मात्र 960 रुपयाला विकली। सगळे कागदपत्र आहेत आपल्याकडे, आम्ही त्याच्याविषयी आवाज उठवला, त्या लोखंडेचं निलंबन करायला लावलं, त्याचबरोबर ही जमीन पुन्हा देवस्थानाला मिळवून दिली। अशा 1500 एकर जमिनी आम्ही देवस्थानाला मिळवून दिल्या मंदिर महासंघाच्या माध्यमातून। कालेश्वर महादेव संस्थान अमरावतीचे त्याची 30 कोटीची जमीन फक्त 10,000 विकण्यात आली। मुळात प्रश्न हा पडतो की देवस्थानाच्या जमिनी ज्या हस्तांतरणी आहेत, एखाद्या केसमध्ये त्या विकाव्या लागल्या किंवा त्याचा काहीतरी व्यवहार करण्याची वेळ आली तर सध्याचे अधिकार जे डायरेक्ट आहेत ते अधिकार आहेत फक्त धर्मदायकांकडे, ते पण एक एक्सेप्शनल केसमध्ये त्याचा विचार केला जातो। मग असं असताना तहसीलदारांना अधिकार कुठं दिला, कोणी दिला, कशा विकल्या, त्याच्यावर कारवाई का नाही होते? आणि ही स्थिती आत्ताची, कालचं वैजापूरचं दाक्षिणायक माताचं मंदिर आहे वैजापूरचं, 251 एकर जमिनीमधला, आम्ही आता त्याचा अभ्यास करतोय, कालच आमच्याकडे बातमी आली, पैकी 151 एकर जमिनींचा, तिथला सावंत नावाचा कोणी अध्यक्ष पण आहे, तहसीलदार पण आहे, त्यांनी 151 एकर जमिनीचा लिलाव जाहीर केला। ही गोष्ट खरं ब्रेकिंग न्यूज आहे तुमच्या सगळ्यांसाठी। त्यानंतर तुमच्या डिफेन्स मिनिस्टर 18 लाख एकर आहे। त्यानंतर सगळ्यात जास्त जमीन जवळजवळ 40 लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे, विदाऊट बंगाल आणि केरळ। ही संसदेत दिलेली माहिती आहे। मग एवढी लाख एकर जमीन आहे तर आणली कुठून? फाळणीच्या वेळी आमच्या देशामधले जे हिंदू लोक होते, मुसलमान लोक होते, ते पाकिस्तानात गेले, त्यांच्या जमिनी या देशामध्ये वक्फच्या नावावर करण्यात आल्या 54 ला, त्यानंतर या कायद्यात अमेंडमेंट करण्यात आली 95 ला, आणि त्यानंतर आत्ताची लेटेस्ट अमेंडमेंट झाली 2014 ला, 13 ला आधी पण झाली होती। या सगळ्या गोष्टी झाल्या। पाकिस्तानातले आमचे हिंदू लोक जे भारतात आले त्यांच्या जमिनी त्या ठिकाणी एनिमी प्रॉपर्टी ऍक्ट म्हणून, शत्रू संपत्ती कायदा म्हणून सरकार जमा करण्यात आले, आणि भारतातल्या जमिनी मात्र वक्फ बोर्डच्या नावावर। एक देशामध्ये 2 न्याय कशा असू शकतात? आता कायद्यात सुधारणा झाली आहे, पण एक गोष्ट आहे, सुधारणा एवढीच झाली आहे, बाकी जाचक काही गोष्टी वगळण्यात आल्या, परंतु देवस्थानांच्या नावावरच्या जमिनीच्या वक्फ बोर्ड बळकावलेल्या आहेत। आजही नव्या कायद्यानुसार सुद्धा त्याच्यात काही त्यांना मदत नाही मिळाली। सदरचा कायदा हा म्हणजे एक काळा कायदा म्हणून आपण देवस्थानच्या संदर्भात हा लागू झालेला आहे। म्हणजे अनेक वर्षापासून आपण एक बघता, इंग्रजांचं राज्य होतं त्यांनी सुद्धा या जमिनींना कधी हात लावला नाही, मोगलांचं राज्य आलं त्यांनी सुद्धा या जमिनींना कधी हात लावला नाही। ज्या काळामध्ये ताम्रपटावर या जमिनी इनाम म्हणून या देवस्थानाला मिळाल्या आणि या देवस्थानने ते आतापर्यंत सांभाळल्या, परंतु काही वहिवाटदार, वाहूदार
म्हणजे ज्यांना जमिनी करायला दिला देवस्थाननी त्या जमिनीचा बिल्डर आणि बिल्डरच्या लॉबीने ह्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सरकार बळी पडत आहे. तुम्ही एकीकडं ज्या वेळेला नाशिकमध्ये सिंहस्थ आहे त्या जमिनी ॲक्वायर करताय, त्या जमिनीला 5 पैसे देताय आणि या जमिनी तुम्ही फुकट घेताय. म्हणजे तिथं होणारा खर्च भरून काढायचा आहे का तुम्हाला याचं तो? म्हणजे 3-4 हजार कोटी रुपये तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या राम मंदिर देवस्थान असेल, बालाजी मंदिर देवस्थान असेल किंवा अनेक सोमेश्वर मंदिर देवस्थान असेल, असे अनेक देवस्थानं आहेत की त्या जमिनी बिल्डरनी कब्जा करून तिथं बिल्डिंग सुद्धा बांधलेल्या आहेत, ताब्यात सुद्धा घेतलेला आहे. मग अशा जमिनीचं काय करणार आहे? त्यांना गव्हर्नमेंट 5 पटाने पैसे देणार आहे का? किंवा हे कलेक्टर ठरवणार आहे याचे? आणि आज लक्षात घ्या, तुम्ही आमच्या अनेक जमिनी सिडको प्रकल्पात केल्या, अजूनही कोर्टाने आम्हाला पैसे दिले नाही. मग ह्या जमिनीचं काय होणार आहे? भविष्यामध्ये फार वाईट परिस्थिती देवस्थानवर येईल. एकीकडे आपण म्हणायचं की हिंदू राष्ट्र आहे, हिंदूंचं देवस्थान आहे, हिंदू मंदिरांना संरक्षण आहे आणि हिंदूंच्या जमिनी जर हडप करण्याचं हे गव्हर्नमेंट प्रयत्न करत असेल तर ते हडून पाडण्याकरता सर्व देवस्थान समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि सर्व मंदिराचे जे विश्वस्त आहेत ते एकत्र येऊन आंदोलन करतील अशी मी सर्वांना या खात्री देतो. मी सुनील गणवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक. आज नाशिक या ठिकाणी एक महत्वपूर्ण विषयावरती प्रेस कॉन्फरन्स घेतली, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघ, विश्व देवस्थान समिती, नाशिक जिल्हा विश्वस्त समिती, काळाराम मंदिर आहे, त्याचबरोबर या ठिकाणचं गोमय हनुमान मंदिर आहे, बाकी आपलं लक्ष्मण मंदिर आहे, अंजनेरीचं आपलं हनुमान मंदिर आहे, मुक्तिधाम मंदिर आहे, सर्व मंदिरांनी प्रातिनिधिक स्वरूपात एकत्र येऊन एक पत्रकार परिषद घेतली आणि मागणी केली आहे की महाराष्ट्र शासन जो येत्या पावसाळी अधिवेशनात प्रस्तावित महाराष्ट्र इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 आणते, ज्याच्यामध्ये मंदिरांच्या मालकी हक्काच्या असणाऱ्या जमिनींवरती गदा येणार आहे. याला तीव्र आक्षेप घेऊन याचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे आणि याला विरोध करण्याचं सर्वांमते ठरलेलं आहे. आज वक्फ बोर्डच्या जागा संरक्षित केल्या जातात, त्या जागांना अगदी पाहिजे त्या प्रकारे संरक्षित केल्या जातात. मंदिरांच्या जागा ज्याचा मालकी हक्क सरकारचा नसताना, अशा जमिनी अहस्तांतरणी असताना, विकता येत नसताना त्या विकण्यासाठीचा एक नवीन प्रकार किंवा त्या वहिवाटदार, कोळ, मिराजदार यांच्या नावावर करण्याचा जो एक घोषित पद्धतीने प्रस्ताव आणला जातो आहे, याला कडाडून विरोध करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली सर्व मंदिरं याला विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत. सरकारनं आताताईपणे आणि घाईघाईत असा कुठलाही निर्णय घेऊ नये. 5 जून पर्यंतची दिलेली मुदत वाढवून दिली पाहिजे. फक्त विभागीय आयुक्त कार्यालयात न ठेवता ते अगदी तहसीलदारांपासून फारकती नोंदवल्या पाहिजेत आणि या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना जे सर्वाधिकार दिलेले आहेत आणि मंदिरांचा मात्र विचार करण्यात आलेला नाहीये. आज देवस्थानांच्या जमिनी जर अशा कोणाच्या नावावर करण्यात आल्या तर देवस्थानांचा कारभार कसा चालणार? मुळात इनाम जमिनी पूर्वीच्या राजे राजवाड्या छत्रपती शिवाजी महाराज पेशवे यांनी देवस्थानांचा कारभार चालवा, पूजा अर्चा चालावी, त्या ठिकाणची व्यवस्था चालावी यासाठी दिलेल्या आहेत. राजांनी दिलेल्या जमिनी सरकार काढून का घेतंय? बरं, ह्या जमिनी काढून घेतल्यानंतर मंदिरांचा कारभार चालणार कसा? या जमिनी अन्य धर्मियांच्या आणि मुसलमान आणि कोणाच्या नावावर झाल्या त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे ह्या मंदिरांच्या जमिनी ज्या आहेत त्या संरक्षित केल्या पाहिजेत आणि वहिवाटदार, कुळ, मिराजदार यांच्यासाठी सुद्धा सरकारने विचार केला पाहिजे. त्यांना मानधन सुरू करावं, त्यांना कर्ज मिळत नाही कर्ज द्यावं. आम्ही ती मागणी करतो मंदिर महासंघाकडनं, परंतु अशा जमिनी कोणाच्या नावावर करता कामा नये, त्या देवस्थानांवरतीच असल्या पाहिजे. त्याचबरोबर कालिका मंदिर देवस्थानचे अण्णासाहेब पाटील यांनीही सरकारच्या या धोरणाचा निषेध व्यक्त केलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक.